श्री गुरुवानंद जय जय दत्तराज महाराज। हॅलो, थोडं याचं इको वाढवा. हॅलो 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 अगोचर रूप देवा, अगोचर रूप देवा
Thank you.
वर्तवणूक चालू होईल. साहेबराव पाटील मौलिक त्यांना साथ करतील हरिदास महाराज धडी बोरगाव.
प्रभो दिगंबरा याची ध्यान दे लक्ष तुमच्या पाये राहो माझे दत्ता जळो माझा भाव लागो तुमची भक्ती याची कृपा मुक्ती दे मज दृष्टी दिशे रूप मुखी नाम याची सदा सुख दे मज जळो माझा भाव लागो तुमची भक्ती हे जी कृपा मुक्ती मज मध्वस्वामी मणी भावराशी धावे भावे तिथी घ्यावे दत्त नाम जळो माझा भाव तुमची भक्ती याची कृपा मुक्ती दे मज दत्ता प्रभू दत्ता जय जय आदि अविनाशा जय जय आदि परम पुरुषा जय जय आदि जगदीशा दिगंबर स्वामी तू देवा तू सर्वाचा राधा दृढ भगवे शास्त्र पुराणा शास्त्र काय जाणती खुला आगम निगमाशी नकळेची नकळे नेते नेते ऐशी वेद श्रुती बोलते ते मज मरखा प्रति पवाडे मोठे जयेचे केलिया स्मरण होय सर्व विधीचे अभिकरण ते जीवन श्री गुरुचरण ते नमस्कार संपूर्णचे आता नमो जगजनिता जेने नममास सर्वविदे तत्वता तिथी स्मरण होता तमोत्पन्न तुमकासुनी आता वर्णते सजन जे का आनंद चितघन वर्षादी स्वानंद जीवन सत्य सज्जन भावया आता नमो रंगभूमिका कीर्तन अवघे त्रिलोका ताळभूतंग
सुरते देखा या माझा दंडवतो ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदर्शं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं भवातीतं त्रिपुनरहितं सद्गुरुं नमामि ध्यानमुदं गुरुमूर्ति पूजा मंत्रमो नमो वाक्यमोक्षमुदं गुरुकृपा अज्ञानान्तिमिराङ्गस्य ज्ञानान्निमशलाकया चक्षुरुन्मिलितं देव तस्मै श्रीगुरवे नमः दंडवत तुझ्या पाया तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती ऐशियाचा परधरा जेने देव येईल घरा ऐसे पदराची जणी संत साधू थोडं बोलता वेळेस प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग आनंद संप्रदायाचे महान वैरागी तपस्वी महान साधू महान ऋषी आणि महान संत असणारे श्री श्री 108 मध्वस्वामीजी महाराज बऱ्याच जणांना वाटतंय आनंद संप्रदाय अलीकडचा आहे,
पण तुम्हाला महाराज मी सांगून जातो, या आनंद संप्रदायापासूनच सगळ्या संप्रदायाची निर्मिती आहे. दत्ता प्रभू तुम्ही वर्षात कसं महाराज कसं बोलताय ते प्रमाणाशिवाय बोलताय ते काय नाही. कोणत्याही गोष्टीला प्रमाण द्यावं लागतंय. रामविजय ग्रंथामध्ये एक ओवी आली. रामविजय ग्रंथ बऱ्याच जणांना वाचला असेल, बऱ्याच जणांना पाठही असेल, पण त्याच्यामध्ये ओवी आली आहे. अवतार उदंड होती सवेची विलया जाती, तैशी लोहे अवधूत मूर्ती नास कल्पांती पावेना. काय सांगतात? अवतार अनेक होती, उदंड होती, सवेची विलया जाती. प्रत्येक अवताराला यावं लागतंय आणि आपापल्या धामाला निघून जावं लागतंय. कसं महाराज 10 अवतार महाविष्णूचे झाले, म्हणजे 9 झाले, 10वा यायचा आहे. 9 अवतार झाले आणि 9 अवतार आले आणि धर्मरक्षण केल्याच्या नंतर आपापल्या स्थळाला निघून गेले. जीवाचं उद्धार करण्याचं कार्य त्या अवताराकडे सोपवलेलं नाही. श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कृष्ण काय सांगतात महाराज? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा साधू संन्याशावर अत्याचार होईल, जेव्हा जेव्हा साधूंना आरोप होईल, त्यावेळेस याचं वध करण्यासाठी हे विष्णूचे 10 अवतार पाठवले जातात. मात्र जीवाचा उद्धार करण्यासाठी यांचा अवतार नक्कीच नाही. महाराज चालू असलेला अखंड भव्य दिव्य पायी दिंडी सोहळा श्री संत समर्थ बाळगीर महाराज बळकमुखापासून नांदेडच्या दिशेनं तुम्ही माऊरच्या दिशेला निघालात महाराज. आणि कीर्तन करण्याच्या पूर्वी कीर्तनकाराचं एक त्याचं हेच आहे की त्याला कशाच्या निमित्तानं कीर्तन चालू आहे. समोर बसलेला माहीत जरी असलं तरी त्याची माहिती द्यावं लागते. कीर्तनाचा असं नियम आहे. आणि महाराज चालू असलेली पायी दिंडी सोहळा श्री 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 1008 महंत अष्टकौशल्य सन्मानित महंत श्री संत समर्थ नारायणगिरीजी महाराज बळकमुखा पाहूर यांच्या कृपा आशीर्वादानं श्री संत बाळगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं अत्री अनुसया माता यांच्या कृपा आशीर्वादानं जगद्गुरु दत्तात्रय प्रभू यांच्या असीम कृपेनं चालू असलेला पायी दिंडी सोहळा आणि सोहळ्यातील आजचं कीर्तनाचा दुसरा दिवस म्हणजे दुसरे पुष्प मुक्कामाच्या ठिकाणी वारंवार येणार. महाराज मी माझं भाग्य समजतो. आता नारायणगिरी महाराजांच्या समोर आमच्यासारख्या कमी वयाच्या पोरांना बोलणं म्हणजे याला भाग्यच लागतं. सर्वच महान महान मंडळी श्री महाराज, एकही साधं माणूस नाही. आमचे अमोल महाराज परभणीकर महाराज, मी तुम्हाला यांच्याबद्दल एक सांगून जातो. ज्यावेळेस मी लहान होतो, मला कीर्तन ऐकण्याची आवड महाराज. चुचूला आमच्या मामाचं गाव आहे आणि त्या गावाला गेल्याच्या नंतर
तिथं येणं पक्वाज वाजवायला आज सुद्धा तिथंच राहतात. तुमचा सत्ता म्हणलं की याच्या हातावर होते. आणि महाराज कीर्तन करत असताना मी ह्याच्याकडे बघून पक्वाज वाजवताना बघा काय महाराज नंबर 1 वाजवतात. तेव्हा मी कीर्तन करायचं नाही महाराज, नुसतं ऐकायचं. आणि मला वाटायचं मी सुद्धा कीर्तन करावं आणि माझ्या सुद्धा कीर्तनामध्ये अमोल महाराजांना वाजवावं अशी माझी इच्छा होती. आणि महाराज आजचा हा सुयोग कीर्तनामध्ये घडून आला. मी सुद्धा महाराजाचा फॅन आहे वाजवण्याचा, मी सुद्धा ऐकत होतो त्याचं वाजत. आणि आज योग महाराज खूप कमी वयामध्ये त्यांनी अतिशय प्रगती गाठली. महाराज याच्यासाठी भाग्य लागते आणि त्या देवाची कृपा लागते. आणि आमचे साहेबराव महाराज अखिल महाराज यांची सुद्धा बऱ्याच ठिकाणी भेट झाली. आणि ते सुद्धा खूप गोड अशा प्रकारचं गायन, संगीताचा भरपूर त्यांना अभ्यास. आपल्या महाराजाचं नाव हरी महाराज हरी बोरगावकर, आमचे आनंदा महाराज हरी बोरगावकर. महाराज तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये अभिमान नाही, मान नाही. आणि बोलिले तरी येतात, नाही बोलिले तरी की येतातच. असलं त्याचं काम आहे महाराज. मान अभिमान नाही, स्वतः कीर्तनकार परंतु मान अभिमान नाही. आमचे खाली बसलेले माऊली महाराज असतील त्यांना सुद्धा भेटण्याचा पहिलाच योग. सगळी बोरगावची भजनी मंडळ होय महाराज. तुम्ही महाराज विनेकरी शिरोड सेवा. आमचे आनंदा बापू असतील महाराज, यांच्यापासून माझ्या कीर्तनाची सुरुवात आहे. सुरुवातीला तबल्यावर कीर्तन करत गेलो. कशावर? तबल्यावर. मला बरेच जण म्हणले महाराज तबल्यावर केल्यानं काय न हो, मर्दंगावर करावं लागते. केवळ खरं कीर्तन, त्याला खरं कीर्तन म्हणतात. मर्दंगावर आणि जे बिना घेऊन कीर्तन होते त्यालाच कीर्तन म्हणतात. आणि तबल्यावर जे होते त्याला नारंगी कीर्तन म्हणतात. त्याला संगीताचा अभ्यास भरपूर लागतो. आणि महाराज बापूंच्या सानिध्यात सुरुवात झालं. माहूरच्या गडावर भेट आणि दत्त जन्माच्या दिवशी भेट. आणि महाराज तेव्हापासून काय आजपर्यंत साथ सोडलेला आहे. पकड मला म्हणजे महाराज तुमची साथ सोडणार नाही. पण बरेच माणसं संसारामध्ये कटून गेले महाराज, मग यायला तयार नाही. पण बापूंनी साथ सोडली नाही महाराज. त्यांच्यापासून सुरुवात. आणि महाराज आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग मत्वस्वामी महाराजाचा. मत्वस्वामी महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, अहो दिगंबराईची ध्यान दे, लक्ष तुमच्या पायी राहू माझे दत्ता. महाराज सांगतात, महाराज मला काहीच लागत नाही. कोणाचं म्हणणं आहे? मत्वमुनी महाराजांचं म्हणणं आहे, महाराज मला काहीच लागत नाही. नलगे कवळे आणि रुका बापूजीच्या सुखा पार नाही. महाराज कसं प्रेमळ भाषेने दत्त महाराजांना विनंती करतात. अहो अहो कोण म्हणते घरामध्ये? अहो कोण म्हणते हो? गणी माणसं अहो कोण म्हणते ना? बायको म्हणते अहो. पहिलं म्हणत गेले, आता नाही. आता काय म्हणतात? हे श्याम नाही धाम. नावाना आता महाराज कोणतं विरोध हो. अहो म्हणणं बंद झालं. मत्वमुनी महाराज प्रेमळ आणि नम्रपणानं विनंती करतात. नम्र झाला होता त्याने कोण नेले अलंकार. ज्यावेळेस माणूस नम्र होते देवाला सुद्धा एका जागी बसवण्याचं काम एका नम्रपणेमध्ये आहे. म्हणून नम्र व्हा. देव आपल्या जवळच आहे. देव कुठं आहे? देव इथंच आहे. पण आपल्याला विसर पडला. देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी
ती जरा शोधून पाहे देव कुठे आहे हृदयामध्ये आहे फक्त शोधून पाहावं लागते महाराज तुम्ही सर्वजण संसार सोडून आल्या फार महत्वाचं काम केलं मला तुम्ही. संसार सोडून घेणं काही सोपं नाही बायकोचा मध्ये नवऱ्याला मी ट्रेनिंगला चाललो बायको म्हणते मी काय खाऊ बाबा 10 दिवस काय म्हणलीस ती मला मरून जाय म्हणजे बायको म्हणते, तुम्ही बी चला काम धंदा कोण बघत महाराज वर्षातून एकदा तरी अशा संत समागमामध्ये या तरच तुमचं टेन्शन दूर होते आणि शरीराला लागलेले सगळे रोग नाहीसे होतात बरेच जण म्हणतात महाराज संसार लय खराब आहे हो, आम्हाला या वाटत चला की मग काय झाले काय बरेच जण म्हणतात आवे म्हणजे वाटणार महाराज संसार लय खराब आहे काय म्हणतात ते संसाराची गाडी बाजड संसाराची गाडी आशे जगू मारे आशे जगू मारे